जे घडत आहे ते आपल्या सर्व लोकशाहीला काळिंबा लावणार आहे. सोनम वांगचुक यांचं 21 दिवसाचं उपोषण, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये असलेला सहभाग, तो जो आवाज होता तो जनतेचा आवाज होता. तो आवाज आमच्या विद्यार्थ्यांचा होता, युवकांचा होता, त्या कुटुंबांचा की ज्या कुटुंबांनी 22 लाख कुटुंबांनी वर्ष काम केलं होतं त्या मुलांच्या परीक्षेकरता. त्यांचा आवाज होता, परंतु केंद्र सरकारला तो आवाज पोहोचला नाही. पंतप्रधान मोदींच्या कानावर तो आवाज गेला नाही, कारण त्यांच्या एक घमेंड सत्तेची निर्माण झालेली, त्याचा तो परिणाम आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आपण पाहतो की ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न क्रूर पद्धतीनं, भयानक पद्धतीनं, अमानुष पद्धतीनं ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं उचललं गेलं, यापूर्वी कधीही इतिहासात असं घडलेलं नाही. सोनम वांगचुक यांचे वडील उपोषणाला लडाखमध्ये बसले होते, इंदिराजी पंतप्रधान होत्या, त्या भेटायला गेल्या होत्या. हा इतिहास आहे, लोकशाहीचा इतिहास आहे. काल आपण पाहतो संसदेत बोलू दिलं गेलं नाही, आणि म्हणून राहुलजी आणि प्रियांकाजी या पंतप्रधानांच्या घरापुढे दारात जाऊन सुरू केलं आंदोलन. ते आंदोलन कसं मोडलं ते सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कसं उचलण्यात आलं, कशा पद्धतीनं त्यांची उचल बांगडी केली गेली, धक्काबुक्की केली गेली. मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपण जी मारहाण झाली, त्यांना अंगावर वळ वाटलेले, त्यांच्या तत्वाप्रमाणे चाललेले होते, आंदोलन करत होते. परंतु ही हुकुमशाही जी आता माजलेली आहे, त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. हे सगळं काही मोडून काढायचं, जनतेचा आवाज सुद्धा ऐकायचा नाही, कारण त्यामध्ये त्यांना एक असं वाटतं की निवडणुका तर आपण कशा जिंकतो. हा जो दोष आहे दूर करण्याची जबाबदारी ही जनतेची सुद्धा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. राहुलजी देशभर फिरलेत, युवकांमध्ये गेलेत, जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, आणि जनतेनं जागृत झालं पाहिजे. ही एक परीक्षा, आणि त्यामध्ये झालेला नीटचा गोंधळ हा एक भाग आहे, पण यादी वाचायला गेली तर खूप मोठी आहे अन्याय अत्याचारांची. आज न्यायालयावर दबाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो आहे. स्वायत्त संस्था मोडीत निघालेल्या आपल्याला दिसत आहे, राजकारणाकरता वापर चाललेला आपल्याला दिसतो आहे. एक विचार केला पाहिजे, युवकांनी विचार केला पाहिजे, त्या पुढचा भविष्य काळ तुमचा जो राहिला आहे तो काय असणार आहे. या देशात लोकशाही असणार का नाही हा विचार आलेला आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण केलं जातं, आणि मुठभरांची पोळी भाजण्याचा कार्यक्रम त्यामध्ये चाललेला आपल्याला दिसतोय. हे एक कारण आहे. नीटची परीक्षा, टीईटीची परीक्षा, यामध्ये सुद्धा एक लक्षात घ्या का मोठा आर्थिक गोंधळ आहे. काही जणांना जेलमध्ये घातलं जाईल, सगळं दिसत तुम्हाला, पण आपल्यालाही अशी सवय झाली की 4 दिवसांनी आपण विसरलेला असतो. आपल्या लक्षात घ्या, हे पुढचा विचार आपल्याला करावा लागेल भविष्य काळाचं. आज जो पेटलेला युवक आहे त्यांनी भविष्य काळाचा विचार करा की घटना, राज्यघटना राहणार का नाही, ही लोकशाही राहणार का नाही, हा देश चालणार कसा, तुमचं भवितव्य पुढच्या काळामध्ये कसं राहणार, या सगळ्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आज आपण इथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याकडून आपण आलेलो आहे. तुम्ही जागा चांगली निवडली. मला एक सांगा की महात्मा फुलेंचा एक सिनेमा निघाला होता त्यांच्यावर, चालला का रे तो. नंतर सावित्रीबाई फुलेंच्या नावावर खासदार अमोल कोल्हे यांनी, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सिरियल काढली, आणि ती सिरियल मध्येच का बंद झाली. हा विचार जो आहे महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, महात्मा गांधींचा, शिवाजी महाराजांचा, हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तो विचार मोडीत काढण्याचं काम सुद्धा चाललेलं दिसत आहे, आणि म्हणून आपल्या सगळ्यांवर मोठी जबाबदारी आहे. हा देश वाचवण्याची जबाबदारी आहे, पुन्हा एकदा संघर्षाकरता उभं राहण्याची जबाबदारी, आणि ते उभं राहिलं नाही आपण आता तर भविष्य काळ तुमचा कठीण आहे, हेही आपण ओळखलं पाहिजे. दुसऱ्या कोणाचं तरी घर जळतं, आपलं काय गेलं हे म्हणणाऱ्यांना लक्षात ठेवा, तुमचं घर जळलं का विजवायला कोणी येणार नाही, ही सगळी गोष्ट आहे. आणि म्हणून आजच्या या निमित्तानं, त्या नीटच्या निमित्तानं, त्यामध्ये झालेल्या अन्यायाच्या निमित्तानं जो युवक जागृत झालेला आहे, त्यांनी त्या नीटच्या पलीकडे जाऊन आता सगळ्याच लोकशाहीचा विचार केला पाहिजे. या मताचा मी आहे. राज्यघटना जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केली गेली, तयार केली गेली,
अरे तिचं प्रियांबल, तिचं झालं ते आपल्या सगळ्या संतांच्या विचारातून झालं, समाज सुधारकांच्या विचारातून झालं. ते मोडीत काढायला जर कुणी निघाला असेल तर वाचवण्याची जबाबदारी ही आपली असली पाहिजे. तिचा करता, तिच्या रक्षणाकरता उभं राहिलं पाहिजे. हेच या आंदोलनातून आपण शिकावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून करतो. आपण चांगला सहभाग केला, सुंदर हे आंदोलन तर सगळीकडे पेटलेलं आहे, परंतु हा संदेश जो आहे तो लोकशाही आणि राज्यघटनेशी सुद्धा निगडीत आहे, हे विसरून जाऊ नका एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आंदोलकांवर हल्ला करण्यात आला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे जे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं, त्यांना बळजबरीने त्या ठिकाणी जंतर मंतरवरून हलवण्यात आलं. त्याचप्रमाणे काँग्रेस पार्टी जी आहे CJP, तिथे जे सगळे तरुण आहेत, देशातले सगळे तरुण आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे जे तरुण आहेत, ते त्या ठिकाणी ज्या मोर्चाला आले होते त्या मोर्चावर जो अमानुष हल्ला करण्यात आला, त्यामध्ये महिलांना पाहिलं नाही, मुलींना पाहिलं नाही. आणि या सगळ्या गोष्टीची थोडी देखील खंत हे अत्यंत दुर्दैवी आहे मित्रांनो. पेपर फुटी झाली हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये जो काही भ्रष्टाचार माजलेला आहे त्याचं हे प्रतिबिंब आहे. त्या ठिकाणी पेपर फुटतात नीटचे आणि ज्या मुलांनी 23 लाख मुलं त्या परीक्षेला बसतात, ती मुलं निराश झाली. जवळजवळ 20 मुलांनी आत्महत्या केल्या. या देशातले तरुण मुलं 20 मुलं आत्महत्या करतात आणि या देशाच्या पंतप्रधानांना एक शब्द सुद्धा बोलावं असं वाटत नाही. यासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणती नाही. तुम्ही पंतप्रधान आहात, कोणत्या पक्षाचे आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही या देशाचे पालक आहात आणि तुम्ही या देशातली मुलं रस्त्यावर येतात, आत्महत्या करतात आणि तुम्ही एक शब्द बोलत नाही. त्याचप्रमाणे तो धर्मेंद्र प्रधान नावाचे शिक्षण मंत्री, त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. काही नैतिक जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात की नाही, की आपल्याला नीतिमत्ताच नाही हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, अत्यंत संतापजनक देशामध्ये चालू आहे. सगळ्या वेगवेगळ्या जगामध्ये त्याची त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. जगामध्ये खऱ्या अर्थाने भारताचं त्या ठिकाणी मानहानी होते की परीक्षा आपण नीटपणाने घेऊ शकत नाही. ते झाल्यानंतर TETच्या परीक्षेत सुद्धा महाराष्ट्रामध्ये पेपर फुटले. आणि म्हणून या सगळा जो प्रकार आहे अत्यंत त्या ठिकाणी निषेधार्ह आहे. ज्या पद्धतीने जी तानाशाही ज्या ठिकाणी चालू आहे, ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे, मित्रांनो, केवळ इथे येऊन घोषणा देऊन ही गोष्ट मिटणार नाही. पण आपल्या सर्वांना विनंती करायची की इथून आपण या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं सरकार या ठिकाणी चालू आहे, ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने लोकशाहीची रोज त्या ठिकाणी हत्या होत आहे, त्यासाठी आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे. आणि त्या मुलांनी जे त्या ठिकाणी धाडस दाखवलं, आपण देखील धाडसी बनलं पाहिजे.